सुप्रभात मित्रांनो. चला तर आज आपण निघालेलो आहे पुण्यामध्ये आणि आत्ता सुरू झालेल्या उन्हाळ्यामध्ये अशा या उन्हाळ्याचा दाह खूप तापलेला असताना आपण पुण्यामध्ये सकाळ सकाळी पहाटे 7:30 ते 8च्या दरम्यान ह्या ज्या रम्य अशा थंड वातावरणामध्ये आपण पुण्याची सैर करण्यासाठी निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने शिवाजीनगर परिसरामधील हा परिसर कसा दिसत आहे. हा खडकीचा परिसर आहे, बघू शकता. शिवाजीनगरच्या अलीकडेच आहे हे. आणि औंधपासून पुढं गेल्यानंतर खूप सुंदर असं वातावरण, मला फार आवडतो हा रोड. आणि खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण असतं. आणि ह्या वातावरणामधनं ह्या रोडवरनं जातानाचा अनुभव जो असतो तो फार वेगळा असतो. कारण की पुण्यात जाण्यासाठी हा एकमेव असा ब्रायडल रोड आहे. खूप मजा आली. मी आणि माझा एक मित्र, आम्ही दोघं देखील या रोडनी प्रवास करत आहोत. आणि चला तर आपण फायनली पुण्यात पोचलेलो आहे. जंगली महाराजचं मंदिर आहे, बघू शकता इथे. आणि जंगली महाराजांच्या मंदिराच्या अवतीभोवती असणारा जो परिसर आहे तो फार नयनरम्य दर्द असा झाडीने भरलेला आहे. आणि या ठिकाणी हा जो रस्ता आहे, मॉडर्न कॉलेज बघू शकता, या ठिकाणावरनं मॉडर्न कॉलेजला जाण्यासाठी हा रोड आहे. आणि इथून आपण संभाजी पार्क किंवा आपण डेक्कन रोड पण म्हणू शकतो, हा रोड आहे. आणि या रोडवरनं सकाळ सकाळी जाताना एवढी मजा येते, फार अविस्मरणीय असा अनुभव असतो. आणि तो अनुभव हा सकाळ सकाळीच घेता येतो, कारण की 10 नंतर जॉब टायमिंग असल्यामुळे तिथं फार गर्दी असते आणि ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. परंतु सकाळ सकाळी खूप कमी गाड्या असतात आणि तेथील वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी एक वेगळीच मज्जा येत असते. तुम्ही बघू शकता, डेक्कनच्या मेन चौकात आलेलो आहे आपण. इकडे एक नाट्यगृह आहे आणि संभाजी पार्क आहे इथे. आणि आत्ता जस्ट मेट्रोची कामं देखील सुरू झालेली आहेत आणि मेट्रो देखील या ठिकाणी पलीकडच्या साईडला सुरू झालेली आहे. आपण ते देखील पाहणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता, संभाजी पार्क या ठिकाणचा अवतीभोवतीचा परिसर हा पुणे जिल्ह्यासाठी फार, म्हणतो ना आपण, पुण्याचं हार्ट आहे हे डेक्कन. आणि या ठिकाणचा परिसर बघण्याची जी मजा आहे ती सकाळ सकाळीच आहे. आणि हे बघू शकता, पादत्राणांसाठी कशा पद्धतीने एक ब्रिज केलेला आहे. आणि इथून पुढे एक मला हे फार आवडती एक वास्तू आहे. मॅकडॉनल्डच्या अलीकडच्या साईडला एक वास्तू तयार केली, खूप सुंदर असं त्याचं काम केलेलं आहे. आणि ती वास्तू पाहून आपण पुढे सरकणार आहोत. आणि हे बघू शकता, वेगवेगळे नवनवीन ब्रँड्स या ठिकाणी आहेत. खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी पाहावयास मिळतात. चला तर आपण आता फायनली पेट्रोल भरण्यासाठी आलेलो आहे. पेट्रोल भरून झालेलं आहे आपलं. आणि पेट्रोल भरून झाल्यानंतर माझा सगळ्यात आवडतं म्हणजे झेड ब्रिज. तिथं बघू शकता, झेड ब्रिजलाच लागून कशा पद्धतीने मेट्रोचं स्टेशन केलेलं आहे. आणि या मेट्रो स्टेशन पाहिल्यानंतर असं दिल्लीत आल्याचा फील या ठिकाणी आम्हाला जाणवला. आणि या ठिकाणी मेट्रोचं काम बघू शकता, पुणे जिल्ह्यातील मेट्रोचं अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे. नदीच्या कडेनी, नदीच्या लगतच खूप छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे. मेट्रो स्टेशन बघू शकता कशा पद्धतीने दिसत आहे. 2 मेट्रो स्टेशन आपल्याला दिसतात. आणि या मेट्रो स्टेशनवरून आत्ता जस्ट लगेच एक मेट्रो आम्हाला पाहावयास मिळाली आणि त्याचा आनंद आम्ही देखील घेतलेला आहे. बघू शकता, एक नंबर दिल्ली मुंबई यासारखा फील पुण्यामध्ये येत आहे. आणि फायनली आम्ही आता केसरीवाडा आहे त्या ठिकाणी निघालेलो आहोत. आम्ही या साईडनी येण्याचं कारण हेच आहे की आम्हाला हे नवीन झालेलं मेट्रो स्टेशन पाहायचं होतं. आणि खूप दिवस झालं झेड ब्रिजवरनं आम्ही गेलेलो नाही आहे, त्यामुळे आम्ही झेड ब्रिजवरनं हा प्रवास केलेला आहे. खूप मजा आली. आणि ह्या ज्या पेठा आहेत, खूप सुंदर अशा, खूप जुन्या आणि पुरातन काळातील संपूर्ण घटनेंना साक्षीदार अशा या इमारती आहेत. आणि हे पाहत असताना आम्हाला एक जुन्या काळात गेल्याचा एक अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता, ह्या जुन्या काळात असणारी नवनवीन वाड्या असू दे, पुण्याची जी जुनी संस्कृती आहे ही जतन केलेली आहे लोकांनी. हे वाडेच आहेत, बघू शकता, हे खूप जुने असे वाडे आहे, सदाशिव पेठेतले वाडे आहेत. आणि फायनली आम्ही
सदाशिव पेठेतले वाडे पाहत पाहत आम्ही आता नारायणपेठ असो, पुण्यातील खूप साऱ्या पेठा आहेत आणि त्याचा इतिहास त्याचा इतिहास आपली लोकं खूप छान पद्धतीने जपतात. पुणेरी संस्कृती जपण्याचं काम खरं पुणेकरच करू शकतात हां. कारण की खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. पुण्यातील लोकं आपल्या जुन्या गोष्टींना खूप असाधारण असं महत्त्व देतात. म्हणून तर पुणे म्हणतात ना पुणे काय उणे. आणि आपण फायनली आता केसरी वाड्यामध्ये आलेलो आहे आणि बघू शकता लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक यांचा संपूर्ण इतिहास आज आपण इथे पाहणार आहोत. त्यांचं हे बघू शकता, इथे त्यांचं घर आहे आणि खूप त्यांचा इतिहास खूप छान आहे. आणि मुक्ताताई टिळकांचं देखील घर या ठिकाणी आहे आणि मला फार आदर वाटतो की खूप सुंदर असं आर्किटेक्चर या ठिकाणी आहे, बघण्यास मिळालं. आणि जुन्या काळातली वाडे पद्धती किंवा जुन्या काळातल्या संस्कृती हल्ली कुठं पाहायला मिळतात हो. परंतु आम्ही पुणेकर फार सुंदर पद्धतीने या संस्कृती आणि आपल्या पुरातन गोष्टींमध्ये असणाऱ्या गोष्टी आम्ही खूप छान पद्धतीने जतन करतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लोकमान्य टिळकांचे संग्रहालय या ठिकाणी आपण पाहण्यास निघालेलो आहोत. बघू शकता केसरी जो वाडा आहे, खूप अशा गोष्टी मला खूप दिवसाने खूप भारी वाटलं पाहायला आणि मला खूप दिवस मी हे मिस करत होतो या ठिकाणांना. आणि फायनली आम्ही आज ते पाहण्यासाठी सकाळी निघालो, त्यामुळे खूप मजा येत आहे. बघू शकता तुम्ही इंदिरा गांधी जे आहे त्यांच्यासोबतचे असणारे फोटो आहे. खूप अशा नवीन गोष्टी शिकत असताना आपण जुन्या गोष्टींचे रेफरन्सेस घेतले पाहिजेत म्हटलं जातं. आणि जुन्या गोष्टी शिकण्यासाठी प्रत्येक तरुण वर्गाने या ठिकाणी जुन्या गोष्टी ह्या पाहिल्या पाहिजेत. त्याचा परिपूर्ण पद्धतीने अभ्यास केला पाहिजेत. तरच नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांना उमेद मिळते. आणि जुन्या गोष्टींचा खरंच अभ्यास केल्यानंतर आपल्याला सर्व नवीन गोष्टी क्लिअर होत जातात. म्हणून आपण सुरुवातीला जुन्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून तर मला खूप असं नवीन शिकत असताना जुन्या गोष्टी पाहाव्याशा वाटतात. म्हणून मी अशा वेगवेगळ्या ठिकाणांना नेहमी भेट देत असतो. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या संग्रहालयामध्ये प्रत्येक बारीक गोष्टींचं महत्त्व या ठिकाणी सांगत आहेत. आणि खरंच तुम्ही ह्या गोष्टी पाहावयास आपल्या स्वतःच्या पाल्यांना घेऊन नक्की पुण्यामध्ये यावं. बघू शकता बाळ गंगाधर टिळक यांचं निवासस्थान आहे. या निवासस्थानाची रचना कशा पद्धतीने समोर दिसू शकते फोटोमध्ये. लोकमान्य टिळकांची संपूर्ण फॅमिली कशा पद्धतीने कुठे राहत होती, त्यांचं वास्तव्य कुठं होतं, त्यांचा जन्म कुठं झाला, ते पुण्यामध्ये कुठल्या ठिकाणी राहायला होते, ह्या सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहावयास मिळते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या खूप साऱ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची संपूर्ण घराण्याची वंशावळ, कशा पद्धतीने त्यांचं वटवृक्ष आहे, हे देखील आपल्याला या ठिकाणी प्रदर्शनामध्ये संपूर्ण क्लिअर होते. आणि खूप सारी पत्रं आहेत तिथे. या ठिकाणी खूप छान असं संग्रहालय तयार केलेलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते या मंत्राचा देखील या ठिकाणी खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे. एक ऐतिहासिक टेबल या ठिकाणी आहे बघायला मिळाला. जुन्या काळातील लाकडांचं कोरीव काम कशा पद्धतीने असते, जुन्या काळात लोक कोणकोणत्या वस्तू वापरून एक आपला रुबाब असतो. जुन्या काळातल्या लोकांचा खूप छान वेगळा रुबाब असतो. लाकडी सर्व गोष्टी एक रॉयल गोष्टी आहेत. त्या लाकडी गोष्टी म्हणजे रॉयल गोष्टी आत्ताच्याच दृष्टिकोनातून विचार केला तर. तुम्ही बघू शकता या टेबलाची रचना कशी आहे आणि इथं स्टॅच्यू कसा तयार केलेला आहे बघू शकता. खूप छान असा एक फील येत आहे की खरंच लोकमान्य या ठिकाणी वाचन करत आहेत असा फील आपल्याला या ठिकाणी येत आहे. आणि खरंच छान वाटत आहे. आपल्या देशामध्ये खूप अशा
गोष्टी लोकमान्य टिळकांनी करून दिलेल्या आहेत. आपण म्हणतो ना, त्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं आहे, मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफलं उचलणार नाही. हे मला फार आवडतं त्यांचं एक वाक्य. आणि खरंच त्यांनी स्वाभिमानाने आयुष्य जगले आणि स्वतःचं आयुष्य जगत असताना खूप साऱ्या गोष्टी आपल्या पुढच्या समाजाला शिकवून देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांना मिळालेल्या डिग्र्या, त्यांना हे बघू शकता. एक वेगळीच प्रतिकृती या ठिकाणी पाहावयास मिळाली. जेलची प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे. खूप सुंदर असं संग्रहालय या ठिकाणी आपण पाहतोय. हे आहे मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक साहेबांनी कशा पद्धतीने हे केलेले आहे. त्याचं सर्व सार या ठिकाणी सर्व लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर असं पाहायला मिळालं. आणि खरंच निवांत असा वेळ काढून संपूर्ण संग्रहालय शांत पद्धतीने तुम्ही बघायला यावं अशी माझी इच्छा आहे. सर्वांनी खरंच यावं. खूप सुंदर असं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि खूप सुंदर अशा पद्धतीने ते संग्रहालय तयार केलेलं आहे. लोकमान्य टिळकांच्या घरी विवेकानंद 8 ते 10 दिवस राहिलेले आहे. या ठिकाणी त्यांच्यामध्ये झालेले संवाद देखील या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. तेथील फोटो देखील या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये मांडलेला आहे. आणि लोकमान्य टिळकांचं आयुष्य कशा पद्धतीने आपल्या देशासाठी व्यतीत केलेलं आहे त्यांनी, हे सर्व या ठिकाणी दिसत आहे. आणि शेवटी त्यांची मृत्यूची नोंद किंवा त्यांचा मृत्यूचा हा फोटो देखील आपल्याला पाहायला मिळाला. फार वाईट वाटलं मला ह्या ठिकाणी हे फोटो पाहिल्यानंतर, की माणूस आयुष्यात जन्माला आल्यानंतर त्यांनी किती कष्ट करून वेगवेगळ्या गोष्टींचे ते साक्षीदार असतात आणि त्यानंतर हे आपल्याला जग सोडून जायचं आहे. आणि सोडून गेल्यानंतर त्यांचे जे हा फोटो पाहिल्यानंतर फार वेगळं वाटतं. खरंच आहे, देशासाठी खूप अशी लोक आहेत की त्यांनी संपूर्ण आयुष्य ह्या देशाला वाहून दिलेलं आहे. आणि फायनली आम्ही त्यांच्या आता वाड्याकडे निघालेलो आहोत. खूप सुंदर अशी वाड्याची रचना या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता. वाडा कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे हे. खूप आर्किटेक्चर खूप छान असणार. त्यांनी खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. जुन्या काळातल्या गोष्टी बघायला मला फार आवडतात. तुम्ही बघू शकता या वाड्याच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा खूप छान पद्धतीने पूर्वीची लोक विचार करत होती आणि तीच विचारसरणी जतन राहावी म्हणून ह्या आर्किटेक्चर सरांनी खूप छान असं नियोजन केलेलं आहे. हा फील फार सुंदर होता. जणू काही लोकमान्य टिळक या ठिकाणी बसलेले खरंच आहे असं वाटत होतं. आणि त्या विश्वामध्ये किंवा त्या काळामध्ये आम्ही गेल्यासारखा आम्हाला भास झाला. भारी वाटलं. रखरखत्या उन्हामध्ये शांततेचे प्रतीक म्हणून या वाड्याकडं पाहिलं जातं. कारण की ऊन फार असतं, थंडी फार असते, पावसाळा खूप असतो. परंतु अशा सर्व ऋतूमध्ये माणसाला शांतता मिळवून देणं हे वाडा काम करत असतं. म्हणून आम्हाला फार भारी वाटतं. मला वाडा पद्धती फार आवडते. चला तर फायनली आपण इथे लॉग संपवत आहोत. आणि सर्वांनी नक्की पुण्याला भेट द्यावी. ह्या टिळकवाडा केसरी वाड्याला नक्की भेट द्यावी.